श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आचार्य चाकणे यांनी मानवी जीवनाचे इतके सूक्ष्म अवलोकन केले होते की त्यांची नीती आजही कोणत्याही व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी पुरेशी आहे. आनंदी राहण्याचे सर्वात मोठे गुपित सांगताना ते म्हणतात की माणसाने आपले मन एका बंदिस्त तिजोरीसारखे ठेवले पाहिजे. आपल्या आयुष्यातील महत्वाचे वेध, आपली कमजोरी आणि आपली गुपिते जोपर्यंत तुम्ही स्वतःपुरती मर्यादित ठेवता तोपर्यंत कोणीही तुम्हाला दुखवू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही तुमची गुपिते जगासमोर बांधता त्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या हातातील बाहुले बनता. त्यामुळे स्वतःचे रक्षण करण्यासाठी मौन हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. जीवनात प्रगती करायची असेल तर स्वभावात लवचिकता असणे आवश्यक आहे, पण इतकेही साधे असू नका की जग तुम्हाला कमकुवत समजून चिरडून टाकेल. चाकणे एका उदाहरणातून सांगतात की जंगलात गेल्यास तुम्हाला दिसेल की जी झाडे अगदी सरळ असतात ती सर्वात आधी तोडली जातात, तर वाकडी झाडे सुरक्षित राहतात. माणसाने तसेच असावे. खूप सरळ राहून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी कामाला येईल अशी संपत्ती साठवणे हे आनंदाचे दुसरे मोठे सूत्र आहे. जो माणूस आपल्या उत्पादनापेक्षा अधिक खर्च करतो आणि संकटाची तरतूद करत नाही तो कधीही सुखी होऊ शकत नाही. आनंदी राहण्यासाठी भूतकाळातील चुकांचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा किंवा भविष्यातील अदृश्य भीतीपोटी घाबरण्यापेक्षा वर्तमानातील क्षणाचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. ज्ञानी माणूस तोच असतो जो आजच्या कामात आपले सर्वस्व ओततो, कारण वर्तमानातील तुमचे कर्मच तुमचे भविष्य ठरत असते. शेवटी चाकणे नीतीचा मूळ मंत्र हाच आहे की बाह्य जगापेक्षा स्वतःच्या आचरणात आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. शिक्षण हा असा मित्र आहे जो तुम्हाला कधीही सोडून जात नाही आणि सन्मान मिळवून देतो. जेव्हा तुमची विचारसरणी शुद्ध आणि कृती शिस्तबद्ध असते तेव्हा सुख आपोआप तुमच्याकडे चालत येते. आचार्य चाकणेच्या विचाराचा प्रभाव मानवी जीवनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. ते म्हणतात की खऱ्या आनंदाची सुरुवाती स्वयंप्रकाशातून होते. जो माणूस स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवतो आणि इतरांच्या कुचकट बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तोच खरे अर्थाने स्वातंत्र्य असतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला असे वाटते की सुख हे दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात आहे, पण चाकणे सांगतात की तुमची मनशांती ही तुमच्या हातातील दोरी आहे. ती कधीही दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कोणी तुमची स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नका आणि कोणी टीका केली म्हणून खचून जाऊ नका, कारण स्वतःचे मूल्य ज्याला कळते तोच जगात सर्वश्रेष्ठ ठरतो. प्रगतीच्या वाटेवर चालताना आपल्याला अनेकदा अशा लोकांशी सामना करावा लागतो जे आपले मनोबल खच्ची करतात. अशा वेळी चाकणे नीती सांगते की सिंहाप्रमाणे शांत राहा आणि आपल्या कृतीतून उत्तर द्या. ज्याप्रमाणे एक लहानसा दिवा अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान आणि तुमचे कष्ट तुमच्या आयुष्यातील संकटाचा नाश करतात. कधीही नशिबाच्या आहारी जाऊ नका, कारण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे कर्माला देव मानतात. कष्ट करताना आलेला घाम हा भविष्यातील यशाचा अभिषेक असतो. हे लक्षात ठेवून सतत कार्यरत राहणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आनंदी राहण्याचे आणखीन एक गुपित म्हणजे नात्यामधील स्पष्टता. चाकणे म्हणतात की जे नाते तुम्हाला अपमानित करते किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणते असे नाते तोडणे हेच तुमच्या हिताचे असते. मैत्री असो वा व्यवहार, जिथे पारदर्शकता नाही तिथे केवळ दुःख उरते. स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवा की तुम्हाला सोडून जाणाऱ्याला पश्चाताप झाला पाहिजे आणि तुम्हाला मिळवणाऱ्याला अभिमान वाटला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करू लागतो. हाच आत्मसन्मान तुम्हाला प्रत्येक संकटात लढण्याचे बळ देतो आणि शेवटी विजयाचा आनंद मिळवून देतो. आयुष्याचा हा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी चाकणे नीतीचा आणखीन एक पैलू म्हणजे धैर्याची सोबत. चाकणे सांगतात की संकटाच्या काळात घाबरून जाणे हा सर्वात मोठा पराभव आहे. ज्याप्रमाणे समुद्रात कितीही वादळ आले तरी त्याचा तळ शांत असतो, त्याचप्रमाणे माणसाने आपल्या अंतर्मनात स्थिरता जपली पाहिजे. ही स्थिरता तेव्हाच येते जेव्हा तुम्ही ते स्वीकारता की बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजचे दुःख उद्याच्या सुखाची पाठ असू शकते. त्यामुळे परिस्थिती कशी असो आपला संयम सोडू नका. संयमी माणूस हा शस्त्रासारखा असतो जो न चालताही शत्रूला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. आनंदाचा दुसरा प्रवाह तुमच्या संगतीतून वाहतो. चाकणे म्हणतात की अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देतात, न की अशा लोकांच्या जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकवतात. संगती आरशासारखी असते. जर आरसा स्वच्छ असेल तरच तुम्हाला तुमचे खरे रूप दिसते. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहून तुम्ही कधीही स्वतःची प्रगती साधू शकत नाही. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला साप युगाला घालून बसले तरी चंदन आपला सुगंध सोडत नाही, त्याचप्रमाणे समाजात वावरताना स्वतःची तत्वे इतकी मजबूत ठेवा की कोणाची वाईट दृष्टी किंवा संगत तुमचे चरित्र डागाळू शकणार नाही. शेवटी सर्वात मोठे गुपित म्हणजे समाधान आणि महत्वाकांक्षा याचा योग्य समतोल. चाकणे कधी अशी बनण्याचा सल्ला देत नाही, तर ते म्हणतात की प्रयत्न समुद्रासारखे अथांग असावेत. मन मात्र जे मिळाले आहे त्यात समाधानी असावे.
अतिहाव ही दुःखाचे मूळ आहे, तर कर्माचा आनंद घेणे हे सुखाचे शिखर आहे. जेव्हा तुम्ही फळाची चिंता न करता आपल्या कामात देवाचे रूप पाहता, तेव्हा तुमच्या कामातून मिळणारा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो. स्वतःला रोज थोडे थोडे समृद्ध करा, नवीन गोष्टी शिका आणि लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरलेले मानत नाही तोपर्यंत या जगात कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. चाकाने नीतीचा हा प्रभाव पुढे नेताना आचार्य सांगतात की माणसाच्या आनंदाचा सर्वात मोठा शत्रू हा त्याच्या स्वतःचा अहंकार आणि अतिविशाल अपेक्षा असतो. जो माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो तो जगातील शिकण्याच्या संधी गमावून बसतो. चाकणने म्हणतात की ज्ञान हे अशा अमृतासारखे आहे जे तुम्हाला शत्रूकडून मिळाले तरी ते ग्रहण करावे, आणि सोन्याचा तुकडा जर कचऱ्यात पडला असेल तर तो उचलण्यास संकोच करू नये. आपल्या मनाला नेहमी एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत ठेवा, कारण ज्या दिवशी तुमची शिकण्याची वृत्ती संपते त्या दिवसापासून तुमचा मानसिक ऱ्हास सुरू होतो. स्वतःला नम्र ठेवणे म्हणजे कमकुवत होणे नव्हे, तर ते आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवणे होय. जीवनाच्या या धावपळीत आपण अनेकदा वेळेच्या किमतीकडे दुर्लक्ष करतो. चाकणी नीतीनुसार ज्याने काळाचे महत्व ओळखले त्याने निधी जग जिंकले. गेलेला क्षण पुन्हा कधी परत येत नाही, त्यामुळे जो माणूस आजचे काम उद्यावर ढकलतो तो कधीही तणावमुक्त राहू शकत नाही. शिस्तबद्ध जीवनशैली हीच खऱ्या सुखाची जननी आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्याकडे एक निश्चित ध्येय असले पाहिजे. जेव्हा तुमचे मन ध्येयाने प्रेरित असते तेव्हा रिकाम्या विचारांना आणि दुःखाला तिथे जागाच उरत नाही. कष्ट ही तुमची शक्ती आहे आणि वेळ हे तुमचे भांडवल. या दोघांचा योग्य संगम झाला की यश तुमच्या चरणाशी लोळण घेते. शेवटी आनंदी राहण्याचे एक अत्यंत गुपित सूत्र म्हणजे तुलना न करणे. चाकणने सांगतात की प्रत्येक व्यक्तीचे नशीब आणि संघर्ष वेगळा असतो. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून दुःखी होणे हे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. देवाने प्रत्येकाला काहीतरी विशेष गुण दिलेला असतो, तो शोधा आणि त्यावर काम करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात डोकावणे बंद करून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे जे आहे ते अनेकांसाठी स्वप्न आहे. स्वतःशी स्पर्धा करा. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे अधिक चांगले व्हा. हाच तो शाश्वत मार्ग आहे. तो केवळ मोटिवेट करणार नाही तर तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी समाधानाचा दीप प्रज्वलित करेल. चाकणी नीतीचा हा संपूर्ण विचार प्रवाह एकाच महत्वाच्या सत्याकडे वळतो, ते म्हणजे आत्मबळ. आचार्याच्या मते जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र तुमचं मन आहे. जर तुम्ही मनाने ठरवलं की तुम्हाला सुखी व्हायचं आहे तर जगातील कोणतीही नकारात्मकता शक्ती तुम्हाला दुःखी करू शकत नाही. शेवटच्या टप्प्यात चाकणने एक अत्यंत मोलाचा सल्ला देतात की ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण माणसाचे तत्व आणि त्याचे चांगले गुण सर्व दिशांना पसरतात. त्यामुळे स्वतःसाठी जगताना इतरांच्या आयुष्यात थोडा तरी प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करा, कारण दुसऱ्याला दिलेले सुखच शेवटी दुप्पट होऊन तुमच्याकडे परत येते असतं. या प्रवासाचा समारोप करताना लक्षात ठेवा की यश ही काही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही, तर ती तुमच्या छोट्या छोट्या सवयीचा परिणाम आहे. संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना संधी म्हणून पाहायला शिका. जेव्हा संकट येतात तेव्हा ती तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुमची सुप्त शक्ती जागी करण्यासाठी येतात. स्वतःवरचा विश्वास कधी डळू देऊ नका. तुम्ही कोण आहात, कुठून आला यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचू इच्छिता हे जास्त महत्वाचे आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची शिदोरी, कर्माची जोड आणि संयमाची साथ आहे त्यांच्यासाठी हे संपूर्ण जग एक आनंदाचा उत्सव आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाला आता पूर्ण विराम द्या आणि चाकण्याच्या या धगधगत्या विचारांना तुमच्या कृतीत उतरवा. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःच तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. आजचा हा क्षण, हा विचार आणि तुमचा हा निश्चयच तुमच्या सुखी भविष्याची पायाभरणी ठरेल. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, कारण विजय हा त्याचाच होतो जे शेवटपर्यंत मैदानात टिकून राहतात. हा चाकणी नीतीचा खरा अर्थ आणि तुमच्या यशाचा महामंत्र आहे. चाकणी नीतीचा हा संपूर्ण विचार प्रवाह एकाच अटळ सत्यापाशी येऊन थांबतो, ते म्हणजे स्वतःवरचा ताबा. आचार्यांच्या मते जो माणूस स्वतःच्या इंद्रियावर आणि विचारावर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. समारोप करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या गोष्टीची गरज नाही, तर फक्त योग्य दृष्टिकोनाची गरज आहे. भूतकाळातून शिका, भविष्यासाठी सज्ज व्हा, पण जगणं मात्र वर्तमानातच ठेवा, कारण हा आजचा क्षण हीच देवाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. तुमच्या आयुष्यातील कष्टाचे फळ मिळायला कदाचित थोडा उशीर होईल, पण ते निश्चितपणे मिळेल. ज्याप्रमाणे कासवाच्या चालीत सातत्य असते म्हणून तो जिंकतो, तसेच तुमच्या प्रयत्नामधील सातत्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतःची तत्वे सोडू नका. सिंहाप्रमाणे जगा, तो स्वतःच्या हिमतीवर जंगलाचा राजा. राज्याभिषेक करण्याची गरज भासत नाही. तुमच्या कर्माचा सुगंध, तुमच्या पश्चाताप ही या जगात दरवळत राहील. अशा जिद्दीने जगा. शेवटी चाकणी नीतीचा हाच संदेश आहे. स्वतःचे भाग्य स्वतः लिहा. संकटांना सीमित आशेने सामोरे जा.
कारण तुमच्या ध्येयापेक्षा मोठे कोणतेही संकट या जगात अस्तित्वात नाही. आज घेतलेला एक छोटासा संकल्प उद्या तुमच्या आयुष्यात आनंदाचा महासागर घेऊन येईल. विजय व्हा, यशस्वी व्हा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाधानी राहा. धन्यवाद.